जलते घर को देखने वालों, फूस का छप्पर आग का है, आग के पीछे तेज हवा है, आगे मुकद्दर आपका है, उसके कत्ल पे मैं चुप था, अब आया मेरा नंबर, मेरे कत्ल पे तुम चुप हो, अगला नंबर आपका है। नमस्कार मित्रांनो, नसरापूरची भयंकर घटना तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। एक 3.5 ते 4 वर्षाच्या त्या लहान मुलीला इतक्या भयंकर पद्धतीने तिच्यावर अन्याय केला गेला, तिची हत्या केली गेली की याचा विचार सुद्धा करवत नाही। 3.5 ते 4 वर्षाची लहान मुलगी म्हटल्यावर सगळ्यात अगोदर आपल्या डोळ्यासमोर आपल्या आजूबाजूला असलेल्या या समवयस्क मुलींचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो। मग ती आपली छोटी बहीण असेल, आपली भाची असेल, आपली पुतणी असेल, कोणाची नात असेल, या सगळ्या मुलाबाळांचा, या मुलींचा चेहरा जेव्हा 3.5 ते 4 वर्षाच्या मुलीचा चेहरा आपण म्हणतो तेव्हा हा चेहरा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। मित्रांनो, अत्यंत क्रूर, माणसाला माणूस म्हणून जगण्याची लाज वाटेल असा हा सगळा प्रकार आहे मित्रांनो। आणि हे सगळं कुठं घडलंय तर हे घडलंय आपल्या महाराष्ट्रामध्ये। त्याच महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राला म्हटलं जातं की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आज काय घडतंय? रांजेगावच्या पाटलाची कथा सर्वांना माहिती आहे। रांजेगावच्या पाटलाने जेव्हा एका महिलेवर अत्याचार केला आणि ही गोष्ट जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा महाराजांनी त्या रांजेगावच्या पाटलाचा चौरंग केला। चौरंग म्हणजे काय तर त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचा महाराजांनी दोन्ही हात आणि दोन्ही पाय छाटून टाकले। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे मित्रांनो। आणि आज काय घडतंय? नसरापूर हा तोच भाग आहे ज्या भागात कापूरहोळ नावाचं गाव आहे। कापूरहोळ हे गाव कोणाचं आहे माहिती आहे का? हे गाव आहे धाराऊ गाडे यांचं। धाराऊ गाडे म्हणजेच धाराई, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र व स्वराज्याचे धाकले धनी स्वराज्य रक्षक शंभू महाराजांना दूध पाजलं। आणि आज त्याच भागात हा सगळा भयंकर प्रकार घडलाय। फक्त शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देव मोदींना साथ म्हणून होत नाही। आज बंगालच्या विजयानंतर, आसामच्या विजयानंतर तुम्ही विजयामध्ये मशगूल असाल, पण जोपर्यंत यासारख्या घटना घडत आहे तोपर्यंत अशा कुठल्याही विजयाला कुठल्याच प्रकारचा अर्थ नाहीये। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। बाबासाहेब म्हणतात की मी कुठल्याही समाजाच्या प्रगतीचं मूल्यमापन त्या समाजाच्या महिलांच्या प्रगतीवरनं करत असतो। आता तुम्हीच सांगा, आपण जगत असलेल्या समाजाचं आणि आपण जगत असलेल्या व्यवस्थेचं मूल्यमापन आपण कसं करणार आहोत? ज्या समाजामध्ये, ज्या व्यवस्थेमध्ये एक 4 वर्षाची चिमुकली सुद्धा सुरक्षित नाहीये, तिला अत्यंत भयंकर अशा अन्याय, अत्याचारक गोष्टींना सामोरे जावं लागलं। आणि या घटना या दररोज घडत असतात। ही काही एकमेव घटना नाहीये। मी परत एकदा सांगतो की ह्या घटना या दररोज घडत असतात, या घटना दररोज घडत आहेत। NCRB म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, आणि याच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने 2024 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता। त्या अहवालानुसार महाराष्ट्रात 2023 मध्ये दररोज सरासरी 61हून अधिक बालकांविरोधात अत्याचाराच्या घटनांची नोंद होते। म्हणजेच दर तासाला 2.5 पेक्षा जास्त, आणि साधारणपणे प्रत्येक 23 मिनिटांनी एक गुन्हा घडत असतो। म्हणजेच हा व्हिडिओ आपण पूर्ण बघेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एखाद्या लहान बालकेला कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या अत्याचारास सामोरे जावं लागणार आहे। लहान बालकांसाठी काम करणाऱ्या चाइल्ड राइट्स अँड यू म्हणजे क्राय या संस्थेने NCRBच्या याच आकडेवारीचं विश्लेषण करताना म्हटलं आहे की राज्यात बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे।
2022 मधील 20,762 प्रकरणांवरून 2023 मध्ये ती संख्या 22,390 वर पोहोचली आहे. मात्र मुलांच्या तुलनेत मुलींनाच अधिक प्रमाणात लक्ष केले जात असल्याचं दिसून येत आहे. एकूणच काय तर महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा म्हणजे पॉक्सो अंतर्गत 8,639 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी 8,519 प्रकरणं म्हणजे 98.16% मुलींशी संबंधित होती, तर 120 प्रकरणं मुलांशी संबंधित होती. यावरून महाराष्ट्र राज्यात पॉक्सो अंतर्गत पीडितांमध्ये मुलींचं किती प्रमाण आहे हे आपल्या सगळ्यांना दिसून येते मित्रांनो. आता इथे सर्वात मोठा प्रश्न हा आहे, या सर्व गोष्टींची जबाबदारी कोणाची आहे? तर या सर्व गोष्टींची जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याची आहे. अरे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष फोडून झाले असतील आणि राजकारणातून थोडा वेळ मिळाला असेल तर कृपया या आकड्याकडे पहा. तुमचं अपयश हे आकडे ओरडून ओरडून सांगतायत. तुमची मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून असलेली अकार्यक्षमता हे आकडे स्पष्ट करतायत. फक्त 1,500 रुपये देऊन महाराष्ट्रभरातील महिला तुमच्या लाडक्या बहिणी होणार नाहीयेत. त्या 1,500 रुपयांपेक्षाही जास्त आज महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सुरक्षेची गरज आहे आणि ही सुरक्षा देण्यात तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरत आहात हे दररोज घडणाऱ्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. नसरापूरची ही घटना सरळ सरळ देवेंद्र फडणवीस तुझ्या ग्रह खात्याचा अपयशाचं उदाहरण आहे. कारण हा गुन्हेगार भीमराव प्रभाकर कांबळे हा अट्टल गुन्हेगार अनेक गंभीर गुन्हे दाखल असून सुद्धा मोकळ्यापणे फिरत कसा होता? कारण नरसापूरच्या घटनेतील आरोपी कांबळे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळच्या साळेवाडे गावचा रहिवासी असलेला हा आरोपी त्याच्या संशयास्पद वर्तन आणि गुन्हेगारी इतिहासामुळे गावातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. दरम्यान पोलीस तपासात आरोपी विरोधातील जुने गुन्हेही समोर आलेत. रायगड पोलीस ठाण्यात 2015 मध्ये त्याच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच 1998 मध्ये भोर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि घरात घुसखोरी संदर्भातही त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. या अत्यंत गंभीर प्रकरणामधून तो जामिनीवर बाहेर सुटतो कसा? या आरोपी विरोधात महिलांच्या लैंगिक छळासंबंधी आणखी काही तक्रारींची पडताळणी सुरू असून एका प्रकरणात त्याने शिक्षा भोगल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण आता प्रश्न येतो, असा फालतू गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला माणूस मुक्तपणे फिरतोच कसा? नरसापूरमध्ये जी काही घटना घडली आहे त्या घटनेला ही व्यवस्था तेवढीच जबाबदार आहे. देवेंद्र फडणवीस आम्हाला माहिती आहे की स्वतःचा PR करण्याकरता करोडो रुपये खर्च करून तुम्ही अनेक एजन्सी हायर केल्यात. परंतु कितीही एजन्सीज हायर केल्या असतील तरीही नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल त्या एजन्सीज लपवू शकत नाही. तुमचं अपयश त्या आकड्यांमध्ये दडलंय. आम्हाला माहिती आहे की आता मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्याकरता तुमचे चेले चपाटे तयारच असतील. कुणीतरी एक सॉफ्ट टार्गेट धरतील आणि गृहमंत्री म्हणून तुमचं असलेलं अपयश त्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतील हे आम्हाला ठाऊकच आहे. तुमच्या काही 50 पैशावाल्या ट्रोल, ज्याला राज ठाकरेंच्या भाषेत म्हणायचं तर बेवारस औलादी, या सगळ्या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या गुन्हेगाराचं कुणी समर्थन केलेलं नाही हे लक्षात घ्या आणि कृपया स्वतःचं अपयश लपवण्यासाठी असलं घाणेरड्या पद्धतीचं राजकारण फडणवीस करू नका. विषयाला डायव्हर्ट करू नका. जे आंदोलक या चिमुकलीच्या न्यायाकरता पुणे सातारा महामार्गावर आंदोलन करीत होते त्या आंदोलकांवर देवेंद्र फडणवीस तुम्ही लाठीचार्ज केलात.
जेवढी तत्परता आंदोलकांवर लाठी चार्ज करण्याकरता दाखवली, तेवढीच तत्परता त्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्याकरता सुद्धा दाखवा. आणि न्याय देता येत नसेल तर राजीनामा द्या. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था याबाबत एखादी घटना समोर आली की देवेंद्र फडणवीस एखादा त्यांच्याच मर्जीतला IPS अधिकारी किंवा जास्तीत जास्त रिटायर्ड न्यायाधीश यांना पुढं करून चौकशी समिती बसवतात आणि त्याला SIT हे गोंडस नाव दिलं जातं. अशा कित्येक SIT धूळ खात पडल्या आहेत. आरोपींना काही केसेसमध्ये शिक्षा होऊन त्यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी काही होत नाहीये. देवेंद्र फडणवीस जितका गृहमंत्री पदाचा वापर स्वकीय आणि विरोधकांना दाबून ठेवण्यासाठी करता, तितकाच वापर कधी तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास केलाय का? देवेंद्र फडणवीस याची ही ठाम भूमिका आहे की जिथं त्यांना फायदा असेल तिथं ते चौकशीचं घोंगडं भिजत ठेवतात. एकूण काय तर गृहमंत्री म्हणून हा माणूस सपशेल फेल आहे. माझी सर्व महाराष्ट्रातील जनतेला आणि सर्व दर्शकांना विनंती आहे की या गोष्टीचा गंभीरतेने विचार करा. तुम्ही कुठल्याही पक्षाचे समर्थक असाल, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, परंतु आज एक घटना जी नसरापूरमध्ये झाली आहे, उद्या ती घटना कुठेही घडू शकते. जलते घर को देखने वालों, फूस का छप्पर आग का है, आग के पीछे तेज हवा है, आगे मुकद्दर आपका है, उसके कत्ल पे मैं चुप था, अब आया मेरा नंबर, मेरे कत्ल पे तुम चुप हो, अगला नंबर आपका है. जर आज आपण त्या चिमुकलीच्या न्यायाकरिता बोललो नाही तर कदाचित उद्या परवा अशी वाईट घटना आपल्या कुटुंबात किंवा आपल्या सोबत सुद्धा घडू शकते. मित्रांनो, आज खऱ्या अर्थानं सरकारला प्रश्न विचारण्याची गरज आहे. गृहमंत्र्याचं उत्तरदायित्व ठरवण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्याचं उत्तरदायित्व ठरवण्याची गरज आहे. आणि जर जबाबदारी पेलत नसेल तर फक्त शान मारण्यासाठी नाही तर लोकांच्या काम करण्यासाठी त्यांनी या खुर्च्या खाली कराव्यात. तुम्हाला काय वाटतं की या पद्धतीची मोहीम आपण महाराष्ट्रावर चालवली पाहिजे का, की देवेंद्र फडणवीस यांनी आता राजीनामा दिला पाहिजे? कारण गृहमंत्री म्हणून त्यांचं हे सगळं अपयश जे आहे ते अधोरेखित होत आहे. ज्यांना मी NCRB ची आकडेवारी जी मांडली आहे आणि एकूण जो काही मी घटनाक्रम सांगितला आहे, जे याच्याशी सहमत असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अशा आशयाची कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचून सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा की आज दुसरं काही महत्त्वाचं नाहीये, त्या चिमुकलीला न्याय मिळणं महत्त्वाचं आहे. आणि त्या चिमुकलीवर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार झाला त्या पद्धतीचा अन्याय अत्याचार यापुढे महाराष्ट्रात होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी हे सगळे जे आपले पावलं आहेत ती खूप गरजेचे आहेत. धन्यवाद.